ट्रॉफी 2023 में। और इस समय अगर देखा जाए तो मुकाबला शुरुआत की कगार पर पाटकर एंड सन्स और बड़ौद लॉजिस्टिक। पाटकर एंड सन्स का एक इस मुकाबले में देखा जाए तो सीरीज में अभी तक एक भी मुकाबले हारे नहीं है, लगातार जीतते हुए सेमीफाइनल में प्रवेश किया है। बडीलालजी मिश्रा साहेब यांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार। या आपण मॅन ऑफ द मॅच आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे तेही आम्ही सुपूर्द करतोय मंथन डाकीला। मॅन ऑफ द मॅच आदरणीय बडीलालजी मिश्रा साहेब यांच्या शुभ हस्ते मंथन डाकी या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतोय। कॅश प्राइज आणि मंथन डाकीला आपण हा पुरस्कार देतोय। मॅन ऑफ द मॅच प्रथमतः देतोय आपण कॅश प्राइज आणि एक आकर्षक असा करंडक सीबी ट्रॉफी आणि त्याच वेळेला आपण डॉक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा पुरस्कार देतो आहोत। कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड मंथन डाकी आणि त्याच वेळेला एक आकर्षक अशी ट्रॉफी। ऑल द बेस्ट मंथन डाकी, खूप साऱ्या शुभेच्छा असतील। मंथन डाकी म्हणतो की माझी बॅट बोलते, मी जास्त बोलत नाही आणि त्यासाठी आपण त्याला जास्त प्रश्न विचारणार नाही आहोत। ओळ्यात मॅचकडे होती सामन्याला सुरुवात, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या आपण ऐकूया पंडितजींचा आवाज। थँक्यू, धन्यवाद। जय हो। दाएं हाथ से राउंड गेंदबाजी, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए पीछे हटकर गेंद को खेला। मिड विकेट के क्षेत्र में गेंद आई थी, वहां पर गेंद को फील्ड किया जाए। पहली गेंदों के ऊपर निनाद के बल्ले से 1 रन और इस 1 रन के साथ स्कोर खुलता हुआ 1, टीम का स्कोर खुलता हुआ 1 और खिलाड़ी का स्कोर खुलता हुआ 1। सम्माननीय आदरणीय श्री सुभाष जी उनका आगमन और बिल्कुल छोटा सा सत्कार यहां पर करते हुए इस समय निनाद तारेकर जो कि नॉन स्ट्राइक पर, इस समय हम सम्माननीय आदरणीय श्री गुलेश सर का सत्कार करते हुए एक छोटा सा याद के लिए धन्यवाद। इस बार बिल्कुल बड़ेलालजी मिश्रा इनकी तरफ से पंडित जी के लिए 500 रुपए का इनाम। धन्यवाद मिश्रा साहेब। और बिल्कुल ही एक अच्छी शुरुआत यहां पर मिलता हुआ। इस बार ये गेंद ऑफ स्टंप्स के बाहर से और बाहर की तरफ जाता हुआ वाइड का, तो बिल्कुल इस एक अतिरिक्त के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 6 पर। अरुण मिश्रा जी बिल्कुल ही खुश है। 1000 रुपया दिया नहीं आपने उनका, हमारे पास जमा नहीं हुआ है मंथन का। और इस समय ये गेंद और बिल्कुल ही चौका, झनकार ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है। मैं गोल हूँ दुनिया गोल, मैं गोल हूँ दुनिया गोल, जो बोल। हेलो, केतन के लिए 1000 रुपए का पुरस्कार है जो कि अरुण मिश्रा जी खुद देंगे। और बिल्कुल यहाँ पर इनामी राशि जमा करते हुए कुल स्कोर 16 रन 4 गेंदों के बाद। अच्छी शुरुआत यहां पर वरद लॉजिस्टिक के द्वारा। बिल्कुल निनाद तारेकर एक बेहतरीन बल्लेबाज, एक अच्छे गेंदबाज, उनके खिलाफ इस समय विजय। इस समय विशाल और शायद इस बार आप सनी जगताप को देख सकते हैं, क्या हुआ पंडित जी 1 मिनिट। डान्सिंग अंपायर सनी जगताप यांना सतीश डुमरे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार इथे जमा झालेला आहे। धन्यवाद, धन्यवाद। सनी जगताप के लिए 500 रुपए का पुरस्कार बिल्कुल आउटी साहब के पास जमा है।
चले विजय सतव से अपने अगली गेंद लेकर ऑफ स्टंप्स के बाहर के गेंद सत्यकुंज मित्रमंडळाच्या वतीने सनी जगताप यांना आणखी 500 रुपयाचा पुरस्कार इथे जमा झालेला आहे. धन्यवाद. परंतु इस समय मैदान की तरफ चलते हुए डीजे के लिए बिल्कुल ही डीजे को भी जताड़ इनका भी आएगा कुछ ही ये गेम और अभी देखा जाए तो डॉट गेंद अंतिम गेंदों के ऊपर अगर देखा जाए तो कुल इस ओवर में रन बने हैं अभी तक 22 रन. बहुत ही अच्छी शुरुआत मिली है, अच्छी एंड भी हो सकता है. जिस तरह से पहले मुकाबले में पीयूष फाइटर ने रन बनाए थे, क्या उसी तरह का बड़ा स्कोर खड़ा करेंगे यहाँ पर बड़न लॉजिस्टिक? देखना बहुत ही बड़ी बात होगी क्योंकि जितने भी टीम सेमीफाइनल में आए हैं वो सब एक पर एक है. आप किसी को कम नहीं आंक सकते. पाटकर एंड सन्स जो लगातार हर एक मुकाबला जीतने के बाद सेमीफाइनल में आई है, उसी जगह अगर देखा जाए तो बड़न लॉजिस्टिक ने एक जीत हार के साथ अपने उतार चढ़ाव भरी इस सीरीज में और फिर सेमीफाइनल का मुकाबला खेलते हुए. हॅलो, अशोक खोसे रँक लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांकडून डीजे साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झाले. बिल्कुल ही अभी अभी पंडित जी अपने जुबान से कुछ निकाले और वहां पर डीजे के लिए भी 500 रुपए का पुरस्कार आया. धन्यवाद डीजे. सभी नाचने लगेंगे. नाचने के लिए तो है यहाँ पे सब नाचेंगे, बिल्कुल ही नाचेंगे. सनी जगताप नाचेंगे. आता नाही जेव्हा डीजे होईल तेव्हा. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून असून एक पोलादपूर तालुक्याचा एक मास्टर माइंड म्हणून आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहिले जाणारे आमचे ओमकार गाडगे यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. खास पोलादपूरहून या सीबी ट्रॉफीसाठी ते इथे उपस्थित झालेत. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे त्यांच्याही माध्यमातून लंगोटी मित्रमंडळाच्या माध्यमातून एक स्पर्धा येते. धन्यवाद जयेश भोसले जी. बिल्कुल ही महाराष्ट्र का बुलंद आवाज आपने सुना, परंतु इस समय एक रन यहाँ पर चुराते हुए आंखों ही आंखों में इशारा होता हुआ और इस एक रनों के साथ स्कोर का इजाफा. स्कोर पहुंचा अब जाकर सीधे 23 पर. दूसरे ओवर की पहली गेंदों पे 1 रन. पहले ओवर में कुल स्कोर 22 रन. इस समय गेंदबाजी करते हुए प्रतीक मोकल एक लाजवाब खूंखार बल्लेबाज, खूंखार गेंदबाज अपनी टीम के लिए, और उनकी टीम बिल्कुल इनकी इर्द गिर्द रहती है. पाटकर एंड सन्स जो एक बेहतर टीम 2023 में सीबी ट्रॉफी के माध्यम से लगातार जीत हासिल करते हुए एक भी सीरीज में अभी तक मुकाबला हारे नहीं है. वो क्या सेमीफाइनल का मुकाबला बड़न लॉजिस्टिक और पाटकर के बीच जो हो रही है वो बहुत ही रोचक तो भरे होंगे और होना ही होगा क्योंकि दोनों टीमें सशक्त, कुवत और बहुत ही मजबूत. इस बार अच्छी गेंद परिवर्तन के तौर पर देखिए क्या कंधे का इस्तेमाल करते हैं. कभी कभी तेज गति से गेंदें आती है, कभी कभी अपने हाथों को रोक लेते हैं गेंदबाजी करते वक्त, थोड़ा सा चुराते हैं, अपने स्पीड को कम करते हैं और बल्लेबाज को चकमा देता है. पहला गेंद था थोड़ा सा स्पीड था, उस पर 1 रन जरूर मिला, लेकिन दूसरे गेंद उन्होंने थोड़ा सा स्लो ऑन किया और गेंद कटती हुई विकेट कीपर के हाथों में आई थी. चले फिर से एक बार प्रतीक, इस बार परिवर्तन, फिर से परिवर्तन. इस बार थोड़ा सा उछाल और गति भी गेंदबाजी में, लहराता हुआ गेंद आई थी विकेट कीपर के दस्तानों में. बिल्कुल डॉक्स प्रीमियर लीग के माध्यम से इस टूर्नामेंट का आयोजन है, बेहतरीन आयोजन है. देखने के लिए देखना होगा क्योंकि इस तरह की टूर्नामेंट बहुत सारे जगह जाता हूं, लेकिन इस तरह के मुकाबले देखने के लिए लालायित होता हूं और मैं भी सालों से इंतजार
इंतजार करता हूँ सीबी ट्रॉफी और सीएचए के लिए। इस बार ये गेंद हल्के हाथों से किया जा रहा है, तब तक एक रन चुराते हुए दोनों ही बल्लेबाजों ने मिलकर। और कल जो गलती हुई थी हमसे वो इसलिए हुआ था कि मैं 5-6 दिन से पीओबी आ नहीं रहा था। जब मैं वहां पे आता हूं तो मुझे मिलते हैं सब, जब तो मुझे बता देते हैं कि इस जगह पे मैच है, और मैंने शायद अपना माइंड लगाते हुए बेलापुर पहुंचा था और जिसके कारण विलंब हुआ था। परंतु होती है, ऐसा हो जाता है कभी कभी, मिस माइंड होती है। और बिल्कुल ही ले लेंगे, 1 घंटा पहले आके बैठ जाएंगे। बिल्कुल चले, इस समय तैयार, दाएं हाथ से शॉर्ट ऑफ लेंथ गेंद ऑफ स्टंप्स के बाहर थी, पीछे आकर कट करने का प्रयास, हवा में गेंद गई थी जरूर, लो मैन लाइन पर गिरता हुआ, वहां से क्षेत्ररक्षक अपने काम करते हुए, लेकिन 2 रन से नहीं रोक सकते थे बल्लेबाज को। इस 2 रनों के साथ कुल स्कोर पहुंचता हुआ अब जाकर इस दूसरे ओवर में 26 पर। इस ओवर में थोड़ी सी अच्छी गेंदबाजी प्रतीक मोकल के द्वारा, 5 गेंदों में 4 रन खर्च किए हैं, बहुत ही अच्छी, कोई चौका नहीं, कोई छक्का नहीं, अच्छी कसी हुई गेंदबाजी, बेहतर गेंदबाज और एक बेहतर बल्लेबाज भी अपनी टीम के लिए। चले, इस बार ओवर पिच गेंद आगे आकर खेला, ऑफ स्टंप्स के बाहर था, जरूर वहां पर डायरेक्ट थ्रो लगता था, लेकिन यहां पे बाल वाल बचे दोनों ही बल्लेबाजों में से एक। निनाद तारेकर के लिए थोड़ा सा यहां पर जरूरी खतरनाक साबित हो सकता था, यह गेंद थ्रो जरूर फेंका गया था, परंतु वहां पर लगी नहीं विकेट से। ओवर की समाप्ति 2 के बाद कुल स्कोर 27 बगैर किसी नुकसान के। विजय धन्यवाद डीजे प्रशांत। परंतु उस समय इस मुकाबले का आयोजन करते हैं 2 दिन, लेकिन उन 2 दिनों के लिए करीबन 3 से 4 महीना पूरा सा पूरा लगे रहते हैं, पूरा सा पूरा प्रयत्न करते रहते हैं। श्री आवा साहेब बोर, श्री मंगेश जादव, श्री सुधीर जादव, श्री विनोद वाणी, श्री अतुल आउटे, सदस्य हैं, उन सभी का हम इस टूर्नामेंट के माध्यम से बिल्कुल ही श्रेयस। इस समय गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज आते हुए विशाल, बाएं हाथ के बल्लेबाज निनाद तारेकर के लिए अब थोड़ा सा दूर दूर तक खिलाड़ी, 5 खिलाड़ी 30 गज के बाहर, क्या उसका फायदा मिलेगा गेंदबाज को या बल्लेबाज को, यह देखना होगा। दोनों ही खूंखार बल्लेबाज इस बार थोड़ा सा अपने स्ट्रेंथ को बदले थे, आगे आए थे खेलने के लिए, ऑफ स्टंप्स के बहुत ही बाहर आए थे, यानी 5वें 6ठे विकेट पर आ गए थे बल्लेबाजी करने के लिए। गेंदबाज उतना ही चतुर और चालाक, उनके गेंद बॉडी के ऊपर डाला, बिल्कुल उनके शरीर से आकर टकराई और एक लेग बाई के रूप में रन यहां पर मिलता हुआ। सीबी ट्रॉफी 2023 डॉक्स प्रीमियर लीग 8 सालों से लगातार अपना काम में बरकरारता रखते हुए, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं, और बिल्कुल ही कोरोना काल में भी यह मुकाबला हुआ था, मुझे याद है, और बिल्कुल ही देखा जाए तो इस समय तैयार होते हुए दाएं हाथ के बल्लेबाज विशाल को गेंदबाजी करेंगे। विशाल, क्या कौन सा विशाल इनके ऊपर प्रहार करेंगे या विकेट लेगा, देखना होगा। अगली गेंद विशाल द्वारा, विशाल को फुल टॉस गेंद सीधा नदीवर ये ना ते उमराचे झाडाखाली भेटना, ग दुपारचे नदीवर ये ना ते उमराचे झाडाखाली भेटना। धन्यवाद सनी जगताप जी, धन्यवाद दीजिए। सेमीफाइनल का मुकाबला, आज का दूसरा सेमीफाइनल, पटकी हुई गेंद को दीजिए। लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली नाम तो।
धन्यवाद डीजे। बिल्कुल ही एक अच्छा सा मूवी उस जमाने में अपने छाप छोड़ने वाले उनके सॉन्ग लेकर आए थे डीजे। लेकिन इस बार इस गेंद को खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, गेंद को फील्ड किया जाए 1 रनों के साथ स्कोर का इजाफा। स्कोर पहुंचा अब जाकर 37 पर। तीसरा ओवर प्रगति पर, रन नहीं बन रहे उतना ज्यादा जितना बनना चाहिए था। पहले ओवर में 22 रन आया था, दूसरे ओवर में सिर्फ 5 रन खर्च किया था प्रतीक ने, और इस ओवर में अगर देखा जाए तो अभी तक करीबन 10 रन खर्च कर चुके हैं विशाल वाइड के साथ। चले ऊपर उठती हुई उछलती हुई गुडलेंथ पर टप्पा खाया था इस समय ना स्लॉट के विशाल बहुत ही चालाकी और चतुराई भरा गेंदबाजी करते हुए निनाद तारेकर के लिए इस बार फिर से परिवर्तन और बिल्कुल ही नीची रही गेंद। एक गेंद दे देते हैं तो आपको लगता है आगे की गेंद भी उसी तरह की आएगी, लेकिन ओवर की समाप्ति होता हुआ इसी के साथ इस ओवर में मिला 10 रन को बगैर किसी नुकसान के। और जो गर्विदा है उसको डाले हो तेरी झलक शर्फी पुष्पा समझकर फ्लावर समझा क्या? फायर है फायर, झुकता नहीं साला। तो चलता इस समय मैदान के तरफ जहां पर झुकने का काम कौन करेंगे, सभी को करना होगा क्योंकि क्रिकेट है। बैटिंग करते हुए झुकना पड़ेगा, गेंदबाजी करते हुए यानी मैदान में पाएंगे नहीं, सब कुछ पाना है तो झुकना होगा। और झुकने वाले कभी झुकते नहीं बल्कि अपने आप को ऊंचे रखते हैं। तो बिल्कुल ही तैयार होते हुए इस समय गेंदबाज अपने गेंदबाजी छोड़ पर गेंदबाज प्रतीक को ही ला गया है शायद। एक अच्छे गेंदबाज, इस सीरीज में बेहतर काम किया है प्रतीक मोकल ने, और बिल्कुल ही इस समय अपना दूसरा ओवर और टीम के लिए चौथा ओवर लेकर स्लॉग ओवर होगी। बिल्कुल ही 5 खिलाड़ी इस समय 30 गज के बाहर हैं। क्या 20 मिनट में ये पूरा कर पाएंगे? पहली गेंद का समाचार लिया है धन्यवाद धन्यवाद। बिल्कुल ही 134 छक्के लग चुके हैं अभी तक। इस छक्के के साथ अगर जोड़ दिया जाए तो एक लेखा जोखा लगाया था, लेकिन इस गेंदों के ऊपर कोई मार्क्स नहीं। बिल्कुल ही अच्छी गेंद, और जिस गेंदों पे चकमा खा जाए बल्लेबाज वो अच्छी गेंदें होती है। इस बार भी परिवर्तन के तौर पर रखती हुई गेंदों को थोड़ा सा अंदर भी लाते हैं, गेंद थोड़ा सा ज्यादा बाहर रहती है, करीबन 5वें 6ठे स्टंप के आसपास से गेंदबाजी करते हुए और बल्लेबाज को थोड़ा सा मुश्किल में लाते हुए एक छक्का खाने के बाद अपने आप को वापसी करवाते हुए प्रतीक, यही है प्रतीक की खासियत, यही है प्रतीक मोकल की काम। चले दाएं हाथ से इस बार ये गेंद, इस बार अच्छी गेंद बिल्कुल ही पैड के ऊपर था, हल्के हाथों से गेंद को दिशा दिया मिड विकेट के क्षेत्र में, गेंद गई और वहां से जब तक थ्रो करके आता तब तक मौका था रन चुराने का। 1 रन, और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 44 पर। 5 ओवर के मुकाबले है 44 रन अभी तक बने हैं। चौथा ओवर प्रगति पर, करीबन 11 के औसत से रन बनता हुआ अभी तक, परंतु काबिलियत है पाटकर एंड सन्स के पास। अगर वो कम रन भी बनाएंगे तो उनके पास एक अच्छा मौका रहेगा, ज्यादा रन भी बनाएंगे तो भी मौका रहेगा, क्योंकि उनके सारे खिलाड़ी चुस्त और दुरुस्त हैं और एक के बाद एक तैनात है। उसी तरह बड़द लॉजिस्टिक के भी सारे खिलाड़ी
अपनी टीमों के लिए। इस बार एलबीडब्ल्यू की अपील और किसी तरह का कोई गुंजाइश नहीं, विकेट में लगा लेग बिफोर नीना तरेकर। गावाचे मधोमधी माता भवानी आई माझी बैसली, आई माझी बैसली, बैसली साक्षानी ताई गावाचे मधोमधी माता भवानी, ताई गावाचे मधोमधी माता भवानी। और बिल्कुल ही डीजे प्रतीक के गांव की यानी उनके विलेज के ऊपर जो गाने बने हैं वो गाना यहां पर दर्शाते हुए, क्या बात है। डीजे श्री साउंड जाताड़े, डीजे प्रशांत, डीजे अक्षय, तो ये एक अच्छी बात है। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। कुल अगर देखा जाए तो स्कोर पहुंचाया अपना टीम का 44। एक गेंदे अभी भी शेष है और बिल्कुल ही देखना होगा कितना रन तक लेके जाते हैं। गणेश, बिल्कुल ही गणेश आई समय, बहुत ही बड़े नाम, बहुत ही बेहतर बल्लेबाज और नवी मुंबई के एक स्टार बल्लेबाज है गणेश कारंडे। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 44-11 के प्रति ओवर औसत से रन बनता हुआ और बिल्कुल ही टाइम में डाला गया है, यानी कि कोई भी खिलाड़ी बाहर नहीं जाएंगे, बिल्कुल ही रहेंगे अपने अपने स्थान पर। 5 खिलाड़ी 30 गज के और बिल्कुल ही कोई भी खिलाड़ी 30 गज के बाहर रहना, तो जिस तरह के रहना है उसी तरह रहना होगा, कोई भी 30 गज के अंदर नहीं आना पड़ेगा, क्योंकि अच्छा काम किया है 19.35 सेकेंड के अंदर ये पूरा सा पूरा स्प्रे की आवश्यकता है। बहुत सारे स्प्रे आए हैं, कल होगा यहाँ पे। संतोष माने सर, आपसे आग्रह की मेडिसिन लेकर मैदान में जाएं। अंतिम ओवर यानी कि 5वां ओवर, क्या 5वें ओवर में गणेश और विशाल जो इस समय मैदान में है वो कुछ कर पाएंगे, कितना क्या करेंगे, ये देखना बहुत ही जरूरी होगा और बहुत ही दिलचस्प भी होगा, क्योंकि भारत लॉजिस्टिक को यहां से 6 गेंदों के ऊपर कम से कम 20 से 22 रन बनाने होंगे अगर एक अच्छा स्कोर खड़ा करना है तो, क्योंकि 44 रन बने हैं, 60-65 रन तो चाहिए अगर आप पाटकर एंड सन्स के खिलाफ सेमीफाइनल का मुकाबला खेलते हो तो। पाटकर एंड सन्स ने अभी तक कोई भी मैच ना गवाते हुए सेमीफाइनल का मुकाबला खेल रहे हैं। बिल्कुल ही एक बेहतरीन बल्लेबाजी, गेंदबाजी और क्षेत्ररक्षण। चले गेंदबाज राजा, हवा में जरूर बिल्कुल ही अमित मात्र हमारे साथी, बिल्कुल ही एक बेहतरीन उनकी छक्का लगाने की जो होती है ना खटाक, ये बेहतर सुनने को लगता है। इस बार ये गेंद अच्छी गेंद थी, ब्लॉक होल से डाला गया, यॉर्कर लाइन की गेंद थी अपर स्टंप्स के बाहर, लेकिन उस गेंद को आगे आकर खिलाता, 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ लगाई विशाल ने और 2 रन भी पूरे करते हुए इस 2 रनों के साथ स्कोर बिल्कुल ही पहुंचता हुआ 52 पर। 50 रन तो पूरा हो चुका था छक्के लगने के बाद और उसके बाद ये 2 रन, यानी कि यहां पर भारत लॉजिस्टिक 52 रन पर पहुंचता हुआ। एक खिलाड़ी के नुकसान पर 52। इस समय 5वां ओवर प्रगति पर, गणेश इस समय नॉन स्ट्राइक पर, उनको ज्यादा मौका नहीं मिला अभी तक बल्लेबाजी करने का। विशाल ओपनिंग करने के लिए आए थे और अपना काम करते हुए 2 छक्के 2 चौके लगाए हैं, 3 चौके लगाए क्या 3, बहुत ही ज्यादा रन बनाए, अच्छे रन बनाए हैं विशाल ने। 45 के ऊपर क्या बात, शतक के बाद बिल्कुल ही एक अच्छा बल्लेबाजी यहां पर, पहला शतक किसी भी खिलाड़ियों के द्वारा और ये पहला शतक सेमीफाइनल में मिला है विशाल के लिए।
51 के निजी स्कोर पर बल्लेबाजी करते हुए और फिर मैं झुकेगा नहीं साला। क्या बात है डीजे, मत झुकेगा नहीं, क्योंकि इस समय झुककर नहीं बल्कि स्टेट बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज विशाल के द्वारा। 4 गेंदों में 20 रन अभी तक लुटा डाला है गेंदबाज राजा और महंगे साबित हो रहे हैं इस समय पाटकर एंड सन्स के लिए। खतरे की घंटी हो सकती है, ये रन जितने भी बन रहे हैं ये सारे रन आपको परेशानी में डाल सकती है। पुलटो यहां पर हड़बड़ाते हुए, क्या बात है क्या बात है, मैगी ने लगातार अच्छी क्षेत्ररक्षण की है। लॉन्ग ऑन के क्षेत्र में ज्यादातर क्षेत्ररक्षण उनकी अच्छी हुई है। बहुत सारे मैचेस में देखा हूं कि उन्होंने छक्के को 2 रनों में बदला है। कल उन्होंने कैच भी लिया था बहुत ही बेहतर इसी जगह पे पाटकर एंड सन्स की तरफ से। मैगी विश्वजीत बिल्कुल ही मैगी के नाम से जाने जाते हैं। भाई साहब बच्चे के पास मत जाना, नहीं तो छीन छीन के खा लेगा मैगी बना के। विश्वजीत हंसते हुए और बिल्कुल ही इस समय तैयार होते हुए। बहुत ही लाजवाब मुकाबला इस समय, बहुत ही बेहतरीन आउट यहां पर मैगी ने दिखाया। जहां छक्के होना चाहिए था वहां से 2 से 3 रन भी उन्होंने बचाए, 4 रन बचाए अपने टीम के लिए। एक बार फिर तैयार विशाल के लिए और इस बार नीचे रहती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर, उसको कट करने का प्रयास किया था ऑन साइड में, परंतु गेंदे बल्ले की ऊपर ही नहीं नीचे सिले में लगी, थर्ड मैन के क्षेत्र में गई। ओवर की समाप्ति, कुल स्कोर अगर देखा जाए तो बने हैं 67। जीतने के लिए 68 रनों की आवश्यकता। बिल्कुल ही 5 ओवर 30 गेंदों में 68 रन बनाने होंगे, इतना बड़ा लक्ष्य नहीं है 5 ओवर के लिए। और जिस तरह की बल्लेबाजी हुई है, बल्लेबाजी पाटकर एंड सन्स की तरफ से, तो उसमें मैं कह सकता हूं कि बिल्कुल ही अगला इनिंग्स जो होगा वो आपको जरूर बताएगा कि किस तरह की यहां पर बल्लेबाजी होगी पाटकर एंड सन्स की तरफ से। तो बिल्कुल ही मेरा समय इस समय थोड़े समय के लिए रुकूंगा। आएंगे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में हमारे साथी जयेश भोसले जी। सनी जगताप जी, आपके लिए कुछ प्राइज आया है। महाराष्ट्र की बुलंद आवाज जयेश भोसले जी। सनीभाईसाठी जे बक्षीस आलं होतं ते बक्षीस बडेलालजी मिश्रा यांच्या हस्ते देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दिलंय असे आमचे सोसायटीचे चेअरमन माननीय राजू शेठ ठुबे, माननीय बडेलालजी मिश्रा, माननीय गोपीनाथ शेठ शिंदे, माननीय अशोक शेठ खोशे, माननीय लिंगम शेठ नाडर या सर्व देणगीदारांचं मी CB ट्रॉफी कमिटीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक दिलं आहे ते संतोष शेठ जाधव, सुदाम शेठ आवटी आणि नीलकंठ शेठ म्हस्के यांचे मी CB ट्रॉफी कमिटीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक दिलं आहे भीमाजी शेठ वाळुंज आणि प्रवीण शेठ पिंगळे। तसेच चतुर्थ पारितोषिक दिलं आहे 22,222 अनिल शेठ उंडे आणि श्री लॉजिस्टिकचे मालक माननीय सचिन शेठ म्हस्के, अंकुश शेठ गोलब यांचे मी CB ट्रॉफीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी टी-शर्ट सौजन्य केलं ते जालिंदर शेठ नरसाळे, आमच्या गावचे उद्योजक माननीय संतोष शेठ पांडे यांचे मी CB ट्रॉफीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। पाणी सौजन्य दिलं श्रीनिवास शेठ धुमाळ, संजय शेठ बाबर। प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच देऊ केली ते महेंद्र शेठ चौधरी, बॉल सौजन्य शंकर भाऊ जाधव, टायगर ग्रुप पनवेल अध्यक्ष। ट्रॉफी सौजन्य केलंय योगेश शेठ फापाळे, संतोष शेठ खिल्लारी। स्टंप सौजन्य केलंय गणेश शेठ मोरे। मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देऊ केली ती नवनियुक्त सरपंच निमोन संदीप भाऊ देशमुख। बेस्ट फलंदाजसाठी सायकल देऊ केली दिनकर शेठ लोखंडे, प्रवीण शेठ नाईक। बेस्ट गोलंदाजसाठी सायकल देऊ केली संतोष शेठ पवार। बेस्ट क्षेत्ररक्षणासाठी सायकल दिलेली आहे ते गजानन शेठ बोराडे यांचे मी CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे जो 2 दिवसाचा अल्पोहार दिला ते आमचे मित्र नवनाथ शेठ डोंगरे आणि माननीय बाळू शेठ आहेर, फाईज चेअरमन मसोबा सोसायटी। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आलं असे आमचे मित्र जालिंदर शेठ शेळके, स्वरा लॉजिस्टिकचे मालक,
त्याचप्रमाणे तुषार शेठ कुटार साक्षी लॉजिस्टिकचे मालक, विलास शेठ पाटील पेटवेल फ्रेश फ्रूटचे मालक, प्रकाश शेठ पाटील पूर्वा फ्रेश फ्रूटचे मालक, निशांत शेठ दाते, राहुल शेठ चव्हाण वरद लॉजिस्टिकचे मालक, योगेश शेठ मोरे LTL लॉजिस्टिक, चंद्रकांत शेठ नवले कामोठे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, अजय शेठ गलांडे, रवींद्र शेठ हुडवळे, शहाजी शेठ शेडगे, अनिल शेठ फापाळे, सुभाष शेठ मते, सुनील शेठ शिंदे, दत्ता शेठ मोरे, प्रणय शेठ चव्हाण आणि विक्रम शेठ चौधरी मॅन लॉजिस्टिक यांच्यामार्फत अन्नदान देण्यात आलं. त्यांचे मी CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने हार्दिक असा आभार व्यक्त करतो. असं सहकार्य नव्या पर्वातही आम्हाला तुम्ही करणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुढील वर्षीचं नव्या पर्वाचं बक्षीस माननीय सचिन शेटमुळे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यांनी ते कालच डिक्लेअर केलेलं आहे. त्यांचे मी CB ट्रॉफीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुढील वर्षीसाठी योगदान माननीय संजय शेठ आहेर यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाचं योगदान आलेलं आहे. त्यांचे मी CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आता जाऊया मॅचकडे. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आबासाहेब भोर साहेब यांचे आभार मानूया. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. धन्यवाद पंडितजी. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सेमीफायनल नंबर 2 तुमच्या समोर येते. टॉस जिंकला होता या मॅचच्या दरम्यान, जिथे आपण पाहिलं ना तर जिथे पाटकर सन्स या संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पाचारण करण्यात आलं होतं. प्रथम फलंदाजीसाठी वरद दिलं व या वरद लॉजिस्टिक या संघाला धावा बनवल्या गेल्या. धावफलकावरती आहेत त्या 67 धावसंख्येचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 68 रन चे टार्गेट या मॅच मध्ये असणार. 13.60 धावगतीने धावा गोळा करावा लागणार आणि धावा पाहायला मिळतोय. पनवेल तालुक्यातील संदेश करणारे आपले हार्दिक स्वागत. अजून एक पोलादपूरचा स्टार खेळाडू, अजून एक अष्टपैलू खेळाडू, त्याचंही हार्दिक स्वागत करूयात. आणि मैदानाच्या सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट ऑफ लक. चौकार आलाय. थँक्यू व्हेरी मच सनी जगताप. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. इन्व्हिटेशन होतं फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याचा, परंतु प्रतीकसाठी टाकलेला हा बॉल उजव्या सीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चांगल्याच पद्धती ती गोलंदाजी इथे चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. कट केलाय डीप. माता भवानी आई माझी बैचली, आई माझी बैचली, बैचली साक्षानी साई गावाचे मधोमधी. माता भवानी साई गावाचे. क्या बात आहे. साई गावाचा खेळाडू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्या गावाचं हे गीत इथे सादर केलं आमच्या डीजे मास्टरने. पुढचा बॉल अनिकेतचा हात. कसी के सैया हाय दैया मार डाला रे बहिया में कसी के सैया मारे लो कचा कोट 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 कोट. बहिया में कसी के सैया मारे लो कचा कोट कोट कोट. इथे आलाय तो हा षटकार.
मैदानाच्या आतमध्ये होईल. दोन सायकल त्याचं नाव निर्णय काय असेल ही गोष्टी पाहा. धावा धाव फलकावरती आहेत त्या एकंदरीत 16 चांगली स्टार्ट दिली होती. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय इथे मैदानाच्या आतमध्ये प्रतीक मोकलची पाहायला मिळाली आहे. उजव्या सीच्या खूपच बाहेरील हा चेंडू. दोन सायकल या वर्षीच्या हंगामामध्ये त्याच्या नावावरती आहेत. एक मालिकावीराची टीव्ही, एक मालिकावीराचा कूलर त्याच्या नावावरती आहे. हा खेळाडू इथे घोषित करण्यात आलाय तो बाद. बीमर साठी रिव्ह्यू आहे. साईप्रीतने लगेचच सांगितलंय की या ओव्हर स्टपिंग आणि बीमर साठी आम्ही रिव्ह्यू देऊ शकतो, परंतु कट आउट साठी रिव्ह्यू नाही आणि लेग बिफोर साठी नाही आहे. खेळाडू क्रमांक पहिला, फलंदाजी आवडली असेल नाही खेळाडू नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको डाले तू. काय जोडी फोडली अनिकेतने सध्याच्या घडीला तो काय खेळाडूला बाद केलं. जोडी फोडली आघाडीच्या जोडीला त्याने बाद करून बंदूच्या आसऱ्याला परतवलं. राजा घाटगे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अजूनही उभा आहे. त्याला स्ट्राईक मिळालेले नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विशाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले. इनॅट नंबर 3. लक्ष आहे 68 रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलं होतं. अर्थात सध्याच्या घडीला धाव आवश्यकता असणार आहे ती. इथे अजूनही 52 धावसंख्येची ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक धाव तो निश्चित मिळेल. स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकतो पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळेल तो विशाल. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. जी सुरुवात हवी होती ना ती इथे संघाला मिळून दिली. 17 जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी, दिलं जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी. अजून एक भोसले मैदानाच्या संघ असेल त्याच वेळेला मुंबापुरीचा चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला डॉक्स मध्ये कामाला आणि म्हणून की काय क्रिकेट पासून थोडासा वंचित आणि दुरावलेला खुल्या गटात पासून पाहायला मिळतो. फिटनेसच्या जोरावरती त्याने केलेलं प्रदर्शन हे नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलाय. दिनेश भोसले गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो. आवर्जून दाखल झालेला आहे. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा आयएसटी रक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल की व्हेरायटीज आणि व्हेरिएशनचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आणि सगळं रीतीने करावं ना याच सातत्य आपल्याला पाहायला मिळालं ते या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होते दिनेश. खोलवा टप्प्याचा चेंडू ग्लोरियस स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय. एक सांगितलं मोहिगा ब्लॉक तर संपन्न झाली आहे, परंतु आजच्या दिवशी 1990 साली अगेन्स्ट न्यूझीलंड या संघाच्या विरोधात खेळत असताना सचिन तेंडुलकरने 88 धावा बनवल्या होत्या. केवळ 12 धावांनी त्याचं शतक हुकलं होतं.
केवळ 12 धावांनी जे शतक जर का त्याने बनवलं असतं तर 16 वर्षामध्ये त्याचं पहिले शतक पाहायला मिळालं असतं, परंतु ते घडलं नाही आणि तिथून त्याने मात्र पहिले शतक 17व्या वर्षी पदार्पण करत असताना त्याने ठोकलं होतं. मैदानाच्या आतमध्ये विशालच्या बॅटमधून धावा आल्यात, त्या दोन 19 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश, हा बॉल इथे दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय, डॉट बॉल, सुपला शॉट म्हणून योगेश वाघने ह्या फटक्याला उभारी दिली आणि तिथूनच क्रिकेट जगतामध्ये त्या समालोचकाची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळाली. नवे तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्या ज्या वेळेला चांगले खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात ना, त्या वेळेला त्यांच्यावरती भाष्य करण्यासाठी नेहमीच आकाश चोपडा पुढे येत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा आहे, कव्हरला केलाय क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे. खेळाडू क्रमांक बाद होत असताना राजा घाडगे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अनेक मालिकाभराचा हकदार राहणारा राजा घाडगे यावेळेला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. धावा किती बनवल्या जातील किंबहुना या गोलंदाजाच्या विरोधात महत्वाचं ठरणार आहे. हलक्या हाताने ऑन साइडला जस्ट फ्लिक टॉप द रिस्ट ऑन साइडला खेळलेला फटका, बॉटम हँडचा टायमिंग आणि प्रॉपर उपयोग करत असताना राजा पाहायला मिळालाय. अनेक ऊन पावसाळे राजा घाडगे पाहिलेत आणि एक षटकार किंग म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जातं आणि षटकारांचा बादशाह हलक्या हाताने केवळ एक धाव इथे अर्जित करतोय. स्वतःचं खातं इथे खोलत असताना संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन अबाउट 68 रनचं टार्गेट. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय सीबी ट्रॉफी डॉट प्रीमियर लीग 2023. इथे फटका चांगला आहे, डी बॅक्सचा कव्हरला पुढे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण होत असताना धावा इथे मिळाल्या त्या धावफलकावरती आहेत. त्या 22 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. येणाऱ्या 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये 18 बॉल मैदानाच्या आतमध्ये जिथे षटक क्रमांक 30 गोलंदाजी मार्ग वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात सोमनाथ याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. त्याचाही एंड बदलण्यात आला. राजा स्ट्राईक एंड वरती आहे. मुळात पोलादपूर तालुक्यामधून एक चांगले क्रिकेट ज्या खेळाडूने खेळलं, खुल्या गटाचं क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतो, सध्या डोंबिवलीला बिलॉंग करतो आणि अनेक स्पर्धांमध्ये आपला अभिराज्य गाजवणारा सातत्यपूर्ण लंगोटी मित्रमंडळ करंजेला सांगण्यासाठी भाग पाडलंय की आमचं नाणं ना नेहमीच खणखणीत वाजतं आणि तेच नाणं आजही खणखणीत वाजतंय. मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे. राजा घाडगे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती आहेत त्या 22. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 46 ची आवश्यकता. करंट रन रेट 11च्या धावगतीने धावा आल्यात. आस्किंग रन रेट इथून सांगतोय की प्रति षटका गणिक 15.33च्या धावगतीने धावा इथे बनवायच्या आहेत. फटका फसला, मिस टायमिंग, चेंडू अगदी मिडॉपला ते प्रत्येक ऍक्शन आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद करणारे आमचे श्रेयस झोरे यांचं आपण अनेक वेळेला कौतुक करतो, कारण स्पर्धेशी आहे आठवण आहेत आणि फलंदाजी करत असताना फलंदाजांचा टान्स, त्याच वेळेला त्यांनी खेळलेले षटकार हे आपल्या लेन्स मध्ये नेहमीच कैद करतात श्रेयस झोरे. हा फटका चांगला आहे. चेंडू का सुपला
याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काही शिकला भारी सुप्पासारखा यल फाटला. षटकार आला. राजा घाडगेच्या बॅट मधून निघणारा हा फटका पाहायला मिळाला. दे धक्का आणि घे छक्का असं म्हणणारा राजाचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जशास तसं प्रत्युत्तर ठोकलाय षटकार. 30 धावा फलकावरती आहे. बलाढ्य दोन संघांदरम्यानची लढत. एका बाजूला आपण पाहतोय ना पाटकर अँड सन्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय. भरत लॉजिस्टिक या संघाच्या विरोधामध्ये चांगला खेळ रणनीतीबद्दल खेळ. इथे अनेक वेळा आपण म्हणतो पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण स्वागत करूयात आदरणीय प्रवीण शेठ पिंगळे साहेब. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर आहे. पंच आम्हाला दाखवतात पहा. हे सातत्याने सनिधी जगताप साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बाळासाहेबजी कुरकुटे यांचंही या ठिकाणी आगमन झालं. आपले हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. आपली उपस्थिती आमच्यासाठी फार मोलाची आणि अवर्णनीय आहे. मैदानाच्या आतमध्ये राजा घाडगे पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्राईक एंडवरती तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन हा चेंडू इथे त्रिपल चेंडू ढेंगातून फट्टीतून पसार झाला. दांडी गोल झाली. एसटीचा छेद केला, भेद केला. एसटी उकडली गेली, वाकविली आणि पहिला गडी करत दशरथजी पाटील सरांचा आवाज आहे. खऱ्या अर्थानं अशा आवाज आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक वर्ग आमच्याकडे बघतो, परंतु ते आम्ही नाही आहे. नवी मुंबईचे समालोचक आमचे दशरथजी पाटील सरांचा आवाज आहे. मैदानाच्या आतमध्ये वळ्या धावा आहेत. त्या धावफलकावरती एकंदरीत 31 रन्स ऑन अ बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु मॅच महत्वाची आहे. सेकंड सेमीफायनल 68 रनचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. 31 धावा धावफलकावर 37 ची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना प्रत्येकाला जिंकणं राहणार. सेमीफायनलची लढत सेकंड सेमीफायनल तुम्ही पाहताय. सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग 2023 चा हा चित्तथरारक सामना प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. कोणता संघ जिंकेल? नवीन फलंदाज विश्वजित पाटील अर्थात मॅगी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅगी मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती उभा आहे. पूर्वार्धामध्ये एक चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. तो विश्वजित स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन सोमनाथ लोअर फुल टो संधी मिळेल तुलाही, तू हिरमळसू नको. असणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मीही चांगला खेळ करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय नवीन बॅटर देवेश. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर पंचांकडे अपील करण्यात आली आहे. हा चेंडू आलाय तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. ट्रेनची आठवण झाली की TC असणारा महेंद्र सिंग धोनीने खेळलेलं क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याने गाजवलं आणि तिथून सातत्यपूर्ण आपण पाहिलं ना की प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणि मनामनामध्ये अभिराज्य त्याने गाजवलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू देखील उजव्या सीच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतील यात ती मात्र शंका नाही आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. हा चेंडू आलाय तो अवांतर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करणारे षटक राहिले या मॅचच्या दरम्यान. इथे 68 चा पाठलाग करायचा होता. 32 आल्यात अर्थात अजूनही 36 ची आवश्यकता या मॅचच्या दरम्यान. 36 हा बॉल इथे मिस टायमिंग झाला. पॉइंटला बिग
DJ Adrian K. थँक्यू. करेक्शन आहे, 35 बनल्यात, आवश्यकता 33 ची आहे. करेक्शन आहे, 35 बनल्यात 36 नव्हे, आणि आवश्यकता असेल ती अजूनही 33 धावसंख्येची. 12 बॉल आणि 33 ची आवश्यकता. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द म्हणून त्यासाठी आम्हाला चला घाई करा. विनंती आहे थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पॅनलाइज करण्यात येतं आणि हे आयोजकांचं आपण सातत्याने कौतुक करायला हवं. कारण आपण पाहिलं ना, क्षेत्ररक्षण करणारा संघ अधिकचा वेळ घेत असतो आणि तो अधिकचा वेळ काही अंशी थांबवायला हवा. आबासाहेब बोर असतील, मंगेजी जाधव असतील, सुधीजी जाधव असतील, विनोदजी वाणी असतील, अतुलजी औटी असतील, राम बोडके असतील, चंदू शेट्टी असतील, दत्ता भालेराव असतील, तुषार गुटार असतील, निलेशजी गलांडे असतील, गोरख शिंदे असतील, कैलास संजीवनी मामा, त्याच वेळेला यांचा आभार. विशाल सहाचा हा चेंडू चांगला क्रिकेट सातत्यपूर्ण खेळलाय. अगदी त्याच वेळेला पंचांचा इशारा आला, बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळत असताना पाहायला मिळते. ती एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 36 आहेत, आता 32 ची आवश्यकता. 32 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज नव्याने दाखल झालेला निवृत्ती स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मोठा फटका अपेक्षित असणार. 10 बॉलचा खेळ शेष आहे आणि 10 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. अद्याप माहिती नाही आहे श्री साऊंड यांचं आपण कौतुक करू, आमचे प्रशांत. कारण आपण नेहमीच म्हणतो की पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापि बाळगू नका. क्रिकेटच्या या खेळाने अधिक वेळेला त्या गोष्टी सांगितल्यात. शालेंतरामध्ये ज्या वेळेला कवायत चालू असते ना, त्यावेळेला ज्या वेळेला शिक्षक म्हणतो पीछे मूड, त्यावेळेला पुढे असणारा आणि मागच्या क्रमांकावरचा विद्यार्थी पुढच्या क्रमांकावर. गुलाबजी वाघ प्रसिद्ध गाडा मालक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धाव फलकावरती आहेत त्या एकंदरीत 36 धाव फलकावरती आहेत. 32 ची आवश्यकता. विशाल शहाला एक मोठं यश मिळालं. चांगली गोलंदाजी त्याने केली. नवीन फलंदाज विजय आडवा बॅटने इथे केला. थँक्यू. 36 या धावसंख्येवरती 6वा खेळाडू बाद झाला.
एक चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकचा बॉल हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय तो विशाल शहा. हॅट्रिक गीचा बॉल टाकला जाईल. इथे मिस टायमिंग. संघाची धावसंख्या एकाने पुढे 37 दरम्यान 31 धावसंख्येची आवश्यकता हे मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आहे विशाल शहाच्या माध्यमातून, जिथे एकच धाव त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आली. एक लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली होती. हा बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये केवळ बाईटच्या स्वरूपामधून धाव आली होती. हा बॉल इथे ऑन माझ्या गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. थँक्यू. क्षेत्ररक्षण करणारा संघ वरदलादेशी कर्णधार मीनात तारेकर, मी तुमचं लक्ष वेधतोय की आपण जास्तीचा वेळ घेतलाय. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कल मध्ये बोलवावा लागेल. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये बोलवावा लागेल. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकणार नाहीत. याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. धावा आहेत त्या धावफलकावरती त्या 37. 31 ची आवश्यकता. 6 बॉल आणि 31 ची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 31 ची आवश्यकता. नियमावली प्रत्येकाला समान आणि तितकीशी सारखी असणार आणि त्यासाठी काटेकोरपणे या नियमावलीचं पालन करण्यात येत आहे. शेवटचे षटक 6 बॉल आणि 31 ची आवश्यकता. पुढचा बॉल इथे ऑन साइडला खेळण्यात आलाय. लोअर फुलटोज होता. एक धाव तो निश्चित मिळते. डीप मधून क्षेत्ररक्षक गणेश चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 38 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल आणि 30 ची आवश्यकता. 5 षटकार इथे ठोकले जातील का? क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत कदापिही भविष्य करणं मूर्खताचं ठरत असतं. पहिला बॉल यावेळेला आपण 5 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता असताना त्यामधील पहिला चेंडू आलाय तो गोलंदाजाच्या बाजूने. 29 ची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शेष आहे. आपण पाहतो सेकंड सेमीफायनल उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये ही चित्तथरारक लढत रंगत असताना पाहायला मिळाली. परंतु सध्याच्या घडीला एक मोठं घवघवीत यश वरद लॉजिस्टिकला मिळेल हे चित्र पाहायला मिळाले. हा चेंडू लटकट केलाय. डीप स्वीपर करून बाउंड्री लाईनचा. अनिलजी शेठ उंडे साहेब, त्याच वेळेला प्रवीण शेठ पिंगळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय. त्यांचे हार्दिक स्वागत आणि या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. इथे एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला कैलासने. 2 चौकार ठोकलेत. 47 बनल्यात. एक मोठं लक्षाचा पाठलाग करायचा होता. हाही चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. जो आलाय तो निर्धाव चेंडू. धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेहमीच आपण पाहिलं ना की जिथे या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दडपण पाहायला मिळाली आहेत आणि दडपण झुगारता आलेली नाही आहेत आणि याच प्रेशर खाली अंडर प्रेशर खेळत असताना संघ पराभूत होत असताना पाहायला मिळालेत. हा बॉल हलक्या हाताने इथे खेळलाय. त्या ठिकाणी दिनेश भोसले तैनात आहे. डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. बॅकअप चांगला आहे. धाव केवळ मिळेल ती एक. या मॅचची औपचारिकता शेष या सामन्याच्या दरम्यान आणि इथे सामना जिंकलाय सेकंड सेमीफायनलचा विजेता संघ. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा.
एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी आहे की 2 संघ जे परास्त झाले सेमीफायनल मध्ये त्यांच्या माहितीसाठी जे संघ आपण चला पियुष पाटील संपूर्ण टीम या वरद लॉजिस्टिक संपूर्ण टीम या व्यासपीठाच्या अगदी समोर. आदरणीय सचिन शेठ मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मानवता पुरस्कार देऊ. क्रीडांगणाच्या आतमध्ये केवळ मान्यवर आणि केवळ खेळपट्टीच्या अगदी मधोमध या दोन्ही संघांना विनंती करूयात. वरद लॉजिस्टिक सर्व विनंती असेल खेळपट्टीवरती उपस्थित व्हा. दोन्ही संघ मेगा फायनल ग्रँड फिनाले तुमच्या समोर येत असताना मॅन ऑफ द मॅच या आपण विशाल शहाला मॅन ऑफ द मॅच देऊयात आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार